आज दिनांक 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांड्रे यांनी या शिक्षक दिनाचा विरोध केला आहे. रुचित वांड्रे यांचे म्हणणे आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि देशातल्या बहुजनांसाठी शिक्षणाची मूळ सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून देशातल्या मुलामुलींसाठी शिक्षण सक्ती केली. बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून ते नेहमीच झटत राहिले. खरा इतिहास लोकांसमोर आणलेला नसून नेहमीच दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विषयावर संशोधन व्हावं असं रुचित वांड्रे यांचे म्हणणे आहे. आपल्यासोबत फोन लाईनवर राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांड्रे आहेत. रुचितजी, आपण जो मेसेज टाकून शिक्षक दिनाचा विरोध केलाय, काय सांगाल याबद्दल? शिक्षक दिनाचा विरोध म्हणून नाही दादा, ऍक्च्युली ज्योतिराव फुले यांचं कार्य हे जे आहे, म्हणजे ज्यावेळेस मनुस्मृती चालत होती 1828च्या अगोदरपासून, त्यावेळेस शिक्षणाचा अधिकार फक्त काही उच्चवर्णीय जातीला मनुवादी व्यवस्थेने मनुस्मृतीच्या समर्थकांना शिक्षणाचा अधिकार होता. पण त्यावेळेस ऍज अ शूद्र म्हणून म्हणजे ज्योतिराव फुले यांना शूद्र संबोधले जात होते. त्यावेळेस ज्योतिराव फुलेंनी मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन पुन्हा आम्हाला म्हणजे ओबीसी एसटी आणि सर्व बहुजन बांधवांना शिक्षणाचा अधिकार निर्माण केला. म्हणजे सर्वात प्रथम त्यांनी शाळा चालू केली 1848ला. ज्यावेळी ज्योतिराव फुले यांनी शाळा वगैरे चालू केली त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचा सुद्धा जन्म होता. आणि त्यावेळी 1 ते 2 वर्षात त्यांनी जवळजवळ 21 शाळा त्यांनी चालू केल्या. भिडेवाड्यात असो किंवा त्या परिसरात केली जात असो, त्यांनी 21 शाळा चालू करून म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला दगड बोंडे शेण खाऊन सर्व बांधवांना शिक्षणाचा अधिकार केला. आणि सर्व बहुजन समाजाचे पहिले शिक्षक म्हणजे तेच आहेत ना. आणि सर्वपल्ली त्यांना सुद्धा होता त्यावेळेस. आणि खरे शिक्षक आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे खरे शिक्षक कोण आहेत ते. पण सर्वत्र देशभरात याच दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा होत असताना फक्त आपलाच विरोध का? हे बघा, आता या देशामध्ये साहित्यिक शोषण सुद्धा झालेलं आहे. आता संशोधन करण्याचे सर्वांना अधिकार आहे, पण त्या संशोधनाला खऱ्या अर्थाने जर आपण संशोधन जर केला तर डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आहे. पण द बायोग्राफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन हा जो पुस्तक आहे त्यांच्या म्हणजे मुलानेच लिहिला आहे. गोपाळ राधाकृष्णन यांनी पुस्तक लिहिलं द बायोग्राफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन. त्या पुस्तकामध्ये गोपाळ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे की 5 सप्टेंबर 1888 हा दिवस चुकीचा आहे. माझ्या वडिलांचा 5 सप्टेंबर 1888 हा दिवस चुकीचा आहे आणि 20 सप्टेंबर हा खरा आहे. पण असे सुद्धा काही साहित्यामध्ये सुद्धा टीका आढळल्या आहेत. आणि शासन स्तरावर आपण ऍक्च्युली विचार करायला गेलो तर शासनाने सुद्धा याची खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले यांचा दखल न घेता कुठेतरी म्हणजे ज्योतिराव फुलेंना म्हणजे मिसगाईड केल्याचं षडयंत्र यांनी रचलं असं मला वाटतं. आपलं सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यामध्ये एकही त्यांनी शाळा चालू केलेली नाही आजपर्यंत. त्या भोजनासाठी आपले ज्योतिराव फुले यांनी 21 शाळा त्यांनी चालू केली त्या काळात. आणि 12 वर्षांच्या मुलांना म्हणजे 12 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल म्हणजे काय म्हणतात त्याला सक्तीचं शिक्षण करण्यात यावं असं हंटर आयोगाच्या माध्यमातून त्यांनी मागणी केली होती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज सरकार असताना हंटर आयोगाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे 12 वर्षांच्या मुलांपर्यंत सक्तीचं शिक्षण असं त्यांनी म्हणजे मागणी मांडली होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी म्हणजे दारूबंदीच्या विरोधात किंवा म्हणजे भरपूर असे त्यांनी त्यांचे खूप मोठे कार्य आहेत. आणि जर आपण जर सर्वपल्ली राधाकृष्णन तुम्ही कदाचित पोस्ट जर वाचली असेल त्या पोस्टमध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे त्याच्यामध्ये. आपल्या ओबीसी महासंघाच्या वतीने आपली या दिवसाबद्दल काय भूमिका असणार? राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही शिक्षक दिवस हा 28 नोव्हेंबर म्हणजे स्मृती दिवस, ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिवस म्हणून शिक्षक दिवस आम्ही साजरा करतो. गेल्या 2 ते 3 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये 10 ते 15 हजार लोकांच्या संख्येनं माळी समाज संघटना जवळजवळ माळी समाज संघटनेसोबत जवळजवळ 10 ते 15 संघटना मिळून आम्ही तिथं 28 नोव्हेंबर शिक्षक दिवस म्हणजे साजरा करत आलो. आणि हा मेसेज बहुतांश वर्गांपर्यंत पोहोचले आणि सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती आहे. आणि याचा दखल म्हणून आमच्या जिल्हा परिषद मध्ये 28 नोव्हेंबरला सुद्धा त्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इतिहासावर सखोल संशोधन व्हावं व शिक्षक दिन 5 सप्टेंबरला न करता शिक्षणाचे खरे निर्माता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 28 नोव्हेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात यावा अशी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांड्रे यांची मागणी आहे.
ताज्या अपडेट आणि घडामोडीसाठी DRD न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा DRD न्यूज.